महानगरपालिका निवडणूक अमर्याद खर्च. निवडणूक आयोग कशी कारवाई करणार? अमरावती प्रतिनिधी. राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली. 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्याआधी प्रत्येक उमेदवार हा निवडून येण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊन आपण कसे निवडून येऊ याचा विचार करत आहे. तशी मोर्चेबांधणी उमेदवारांनी गेल्या 6 महिन्यापूर्वीच सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने अ वर्ग महानगरपालिकांसाठी 15 लाख रुपये, ब वर्ग महापालिकांसाठी 13 लाख रुपये, क वर्ग महापालिकांसाठी 11 लाख रुपये आणि ड वर्ग महापालिकांसाठी 9 लाख रुपयांची खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने दिली आहे. परंतु या खर्चाच्या मर्यादेत कोणताही उमेदवार खर्चाचे बजेटत राहू शकत नाही. हे जगजाहीर आहे. अनेक उमेदवारांचा खर्च हा कुठल्या नदीच्या बरात आहे. परंतु या खर्चावर मर्यादा घालणार कोण? कायद्यानुसार खर्चाची मर्यादा प्रत्येक उमेदवाराला देण्यात आलेली आहे. परंतु खर्चाच्या चौकटीत राहून निवडणूक जिंकता कठीण आहे. त्यामुळे निवडणूक आयोग या खर्चाच्या मर्यादेवर कसं बंधन आणणार आणि कुठे कारवाई करणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. खर्चाची मर्यादा ठरवून दिलेली असताना कागदोपत्री ठरवून दिलेल्या खर्चात निवडणूक संपन्न होते. कागदोपत्रे, दिले वाउचर, इतर खर्चाचे योग्य नियोजन करून हा संपूर्ण खर्च निवडणूक आयोगाला प्रत्येक उमेदवार दाखवणार आहे. परंतु दुसरी बाजू अमर्याद निवडणुकीला होणारा खर्च हे म्हणजे भ्रष्टाचारातून दुसऱ्या मार्गाने पैसा कमावणे आहे. मोठ्या प्रमाणात नगरसेवकच ठेकेदार झाले असल्याचे कित्येक ठिकाणी पाहायला मिळते. सत्ता आणि सत्तेतून पैसा कसा कमवायचा हे गणित आखूनच उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उचलत असल्याची आजपर्यंतचा इतिहास आहे. खर्च मर्यादा कुठे थांबणार आणि त्याचे काटेकोर नियोजन कसे करणार? एवढी कर्मचारी अधिकारी वर्ग निवडणूक आयोगाकडे आहेत का? हा मोठा गंभीर प्रश्न आहे. प्रत्येक उमेदवाराच्या खर्चात नगर ठेवायसाठी मनुष्यबळ त्या प्रमाणात पुरेसं नाही. त्यामुळे निवडणूक आयोग या अमर्याद खर्चावर कसे नियंत्रण ठेवेल हे येणाऱ्या भविष्यकाळ सांगणार.